लोहा नगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, ज्यांना या जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं चाणक्य म्हटलं जातंय, असे नांदेड महानगराचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, ज्यांनी भारतीय जनता पार्टी ज्या काळामध्ये काहीच नव्हती अशा काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम ज्यांनी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये वाढवलं, असे केरू सावकार बिडवई, नगराध्यक्ष पदाचे आपले लाडके उमेदवार गजाननरावजी सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष ज्यांनी आजच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे कल्याण सावकार, डॉक्टर सुनीलजी धोंडगे, चंद्रशेनजी पाटील सुरनर, ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे बालाजीराव पांडागळे, या प्रभागाचे 2 उमेदवार मनीषाताई आणि सचिन, आणि उपस्थित माता बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक काय गजानन सावकार सूर्यवंशी किंवा सचिन आणि मनीषाताईला नगरसेवक करण्यासाठी नाही आहे, लक्षात ठेवा। जेव्हा गजानन सावकार या ठिकाणी सांगत होते की हे काम करू, लिंबोटीचं पाणी आणू, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू, या ठिकाणचे रस्ते करू, हे दुसरं तिसरं कोणी म्हणत नव्हतं, लक्षात ठेवा। इथले नगरसेवक, इथले नगराध्यक्ष नावाला असतील, ज्या माणसाच्या आशीर्वादाने जी म्हणत होती तो माणूस म्हणजे या तालुक्याला लागलेला काळा डाग म्हणजे आमदार आहे, लक्षात ठेवा। खरं तर आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने हा काळा डाग मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण पुसू शकलो असतो। दुर्भाग्यानं या वार्डामध्ये साहेब, मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय, माझी कसलीच यंत्रणा या ठिकाणी चुकीच्या माणसाच्या हातामध्ये माझी यंत्रणा होती, यांना कसलीच माझी यंत्रणा नसताना सुद्धा या प्रभागामध्ये मला लीड दिलं। खरं तर या सयाळ रोडच्या सगळ्या माझ्या माता बंधू भगिनींचा मी आभार मानतो। मित्रो, एक लक्षात ठेवा, हा काळ आपल्याला या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीपुरता मर्यादित नका धरू। ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणूक लढली जाते तो माणूस या जिल्ह्यामधला सगळ्यात लबाड आहे, लक्षात ठेवा। आजपर्यंत बघितलं जातंय की असं म्हणतो की मी या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये 25 वर्ष 30 वर्ष नेतृत्व करतोय। बाबा, आजही अनेक वाड्या वस्त्यावर तांड्यावरचं जर चित्र बघितलं, साधे जायला रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही, मग हा विकास या मतदारसंघामधल्या लोकांना दिला का? लोहा नगरीमध्ये यायचं, मागच्या आठवड्यामध्ये आले, बस स्टँडच्या समोर मोठा पेंडॉल टाकला आणि सांगितलं की मी 2 कोटीच्या कामाचा नारळ फोडला। साहेब, प्रशासकीय मान्यताच नाही। अरे, प्रशासकीय मान्यता नसताना, कसलं टेंडर नसताना निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडण्याचं काम करताय। परंतु यावेळेसच्या लोह्याच्या जनतेने तुम्हाला ओळखलेलं आहे। यावेळेस फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या मागे लोहा शहरामधल्या लोकांनी मनापासून निर्धार केलेला आहे। गजानन सावकारांसहित 20च्या 20 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या ठसठशीत चिन्हावर या ठिकाणी 100% निवडून येणार आहेत। मी तुम्हाला अभिवाचन देतो बंधू आणि भगिनींनो, या पुढचा काळ भारतीय जनता पार्टीचा काळ आहे। आणि जो माणूस वेळोवेळी इथल्या लोकांना म्हणतोय की मला मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीत पाठवलं, आणि एका बाजूला घोषणा काय करतोय की मला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पार्टी 1 नंबरचा पक्ष करतोय, आणि देवेंद्रजींनी मला पाठवलंय। देवेंद्रजीच्या नावाचं किती खोटं बोलावं, इथंही खोटं। म्हणून एक लक्षात ठेवा, मुद्दाम चव्हाण साहेबांना देवेंद्रजींनी सांगितलं येणाऱ्या 27 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्यासाठी देवेंद्रजी आपल्याला येत आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे लबाड माणसाचं राजकारण या तालुक्यामधून